नमस्कार. आज आपण बनवतोय सांगली स्पेशल मटणाचा तांबडा रस्सा. हा रस्सा बनवायला खूप सोपा आहे. आपल्या घरगुती साहित्यामध्येच बनवून तयार होतो आणि या रस्स्याची चव म्हणाल तर एकदम भारी. एकदा या माझ्या पद्धतीने सांगली स्पेशल मटणाचा रस्सा नक्की बनवा. तुम्हाला खूप आवडेल आणि रस्सा बनवल्यानंतर त्याची टेस्ट कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मटण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मटणामध्ये चवीनुसार 2 चमचे मीठ घालूया. त्यानंतर 1 चमचा हळद. त्याच्यानंतर अशा प्रकारे टॉस करून घ्या, जेणेकरून हळद आणि मीठ सगळ्या मटणाला व्यवस्थित लागेल. त्याच्यानंतर बघा, हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं केल्याने मटणाला हळदी मिठाचे पाणी सुटेल. तर बघा, मटण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता अर्धा तास मटण मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. त्याच्यानंतर दुसरीकडे मी रस्सा चविष्ट होण्यासाठी काही कोरडे जिन्नस घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचा धने, त्याच प्रमाणात पांढरे तीळ, जिरे, भाजलेली चणा डाळ आणि मगज बिया. आता हे जिन्नस हलके भाजून घेऊया. तर हे जिन्नस भाजून घेतल्यामुळे बारीक केल्यानंतर याची पावडर पिठासारखी बारीक होते, त्यामुळे भाजी दाटसर व्हायला मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जिन्नस भाजून घेतल्यामुळे यामध्ये जो काही कच्चापणा आहे तो कमी होतो, त्यामुळे भाजी चवीला एकदम भारी लागते. तर बघा, हे जिन्नस मी 1 ते 2 मिनिट भाजून घेतले. काढून घेऊया. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं. त्यामध्ये लसूण आणि खोबरं भाजून घेऊया. आता हे खोबरं आणि लसूण गोल्डन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर मी 1 किलो मटणाचा रस्सा बनवण्यासाठी जे काही साहित्य वापरलेलं आहे त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा चेक करा. तर बघा, हे दोन्ही साहित्य मी गोल्डन रंगावर भाजून घेतलं. काढून घेऊया. त्यानंतर पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तेल घेऊया. आता आपल्याला टोमॅटो आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, हे देखील साहित्य आपल्याला हलक्या गोल्डन रंगावर भाजून घ्यायचं आहे. अजिबात जास्त भाजणी कोणत्याच साहित्याची करू नका, त्यामुळे भाजीचा कलर काळसर होऊ शकतो. तर सांगली स्पेशल मटण रस्स्याची वैशिष्ट्य म्हणजे तो गडद तांबड्या रंगाचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या साहित्याची भाजणी करूनच तो रस्सा बनवला जातो आणि चवीला रस्सा म्हटले तर एकदम भारी. याची चव शब्दात सांगता येणार नाही, त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की बनवा. तर बघा, टोमॅटो आणि कांदा मी भाजून घेतला. काढून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता सगळ्या साहित्याची भाजणी करून झाली. आता हे साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण कोरडे जिन्नस बारीक करून घेऊया. त्यानंतर खोबऱ्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला. जास्त पण कोथिंबीर घालू नका, भाजीचा कलर काळसर होऊ शकतो. तर बघा, या ठिकाणी मी पावडर बनवून घेतली, मस्त बारीक झालेली आहे. आता राहिलेले साहित्य आपण बारीक करून घेऊया. साहित्य बारीक करत असताना वेगवेगळेच बारीक करून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतील. तर बघा, साहित्याची भाजणी झाली, वाटण करून झाले. आता दुसरीकडे मटण बघूयात. तर या ठिकाणी मटण देखील छान मॅरिनेट झालेलं आहे. आता लगेचच मटणाला फोडणी घालूया. तर बघा, कुकरमध्ये 1.5 पळी तेल घेतले. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला काही खाडे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी 1 तमालपत्र, 1 चक्री फूल, 2 वेलदोडे, 4 लवंग, 4 मिरे, 1 इंच जावित्री आणि 1 इंच दालचिनी घेतलेली आहे. त्यानंतर मटणाची चरबी मी बाजूला काढून घेतली होती, ती फोडणीमध्ये घालूया. आता ही मटणाची चरबी खाड्या मसाल्यांमध्ये 1 ते 2 मिनिट परतवून घेऊया. तर बघा, चरबी 1 ते 2 मिनिट परतवून घेतली. आता तेलामध्ये तयार केलेली टोमॅटो कांदा पेस्ट घालूया.
त्यानंतर तयार केलेलं लसूण खोबऱ्याचं वाटण घातलं. आता हे फक्त आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, कारण याची भाजणी आपण आधीच केलेली आहे. त्यामुळे आता जास्त वेळ परतवून घ्यायची गरज नाही. हलकं परतवून घ्या. परतवून घेतल्यानंतर लगेचच मॅरिनेट केलेलं मटण घाला. मटण घातल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिट मटण साहित्यामध्ये परतवून घ्या. तर बघा, 1 ते 2 मिनिट मटण परतवून घेतल्यानंतर तयार केलेली पावडर घाला. त्यानंतर काही मसाले, त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला. तर या ठिकाणी मी आपण जो पोहे खातो त्या चमच्याचे मेजरमेंट घेतलेले आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त घेऊ शकता. तर मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी जास्त वेळ पण मिक्स करत बसू नका, मसाले करपू शकतात. त्यानंतर बघा, मी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात घेतलं, ते देखील घालूया, म्हणजे काहीच वायपट जायला नको. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बरेच जण म्हणतात की कुकरमध्ये मटण केल्यानंतर ते मटण चवीला होत नाही किंवा त्याचा रस्सा चवीला लागत नाही. तर या ठिकाणी आपण कुकरमध्ये जरी मटण करत असलो तरी या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धत वापरणार आहे. त्यामुळे चवीमध्ये तुम्हाला कोणताच बदल जाणवणार नाही. तर बघा, कुकरवर असे ताट ठेवा. ताटात तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढे पाणी घ्या. ताटात पाणी घातल्यापासून पुढे 4 ते 5 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर हे मटण मसाल्यांमध्ये शिजवण्यासाठी ठेवा. 4 ते 5 मिनिट नंतर बघू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता ताटातले पाणी गरजेनुसार मटणामध्ये घालूया. जेवढा रस्सा पाहिजे त्यापेक्षा 1 वाटी पाणी जास्त घाला. पाणी घातल्यानंतर तळापासून हलवून घ्या. हलवून घेतल्यानंतर कुकरला टोपण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर बघा, या ठिकाणी कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. गॅस बंद करूया आणि स्टीम जाईपर्यंत वाट बघूया. तर बघा, काही वेळातच स्टीम पूर्णपणे निघून गेली. तर बघू शकता, एकदम मस्त गडद तांबड्या रंगाचा तर्रीदार, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा रस्सा बनवून तयार झालेला आहे. मटण देखील मऊसूत शिजलेलं आहे. रस्स्याची अजून जास्त रंगत वाढवण्यासाठी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घाला. तर या सांगली स्पेशल मटण रस्स्याबरोबर तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खायला घ्या, चवीला खूप भारी लागते. तर या ठिकाणी प्लेटमध्ये बघू शकता रस्सा छान मिळून आलेला आहे. अजिबात रस्सा एकीकडे आणि मसाला एकीकडे झालेला नाही. बघू शकता मस्त असा रस्सा मिळून आलेला आहे. तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.